dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 6.1 of chapter number 6 factorization of algebraic expressions from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 30 वर प्रॅक्टिस सेट 6.1 दिलेला आहे. यामध्ये वन क्वेश्चन आहे फॅक्टराइज आणि या वन क्वेश्चन मध्ये 12 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. आता जर तुम्ही क्वेश्चन रीड केला तर काय आहे फॅक्टराइज म्हणजे काय करायचंय तर फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. आता नंबर्सचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करतात हे आपण पाहिलेलं आहे बरोबर. पण आता हे तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलंय, मग याचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे तेच तर आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचंय. हे पहा, या आधीच्या क्लासेसमध्ये फॅक्टर्स म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे बरोबर. फॉर एक्झाम्पल 12 चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत सांगा बरं मला. तुम्ही लगेचच आन्सर कराल की 1 2 3 4 6 12. ओके नाही, कारण 1 12 are 12, 2 6 are 12 or 6 2 are 12. त्यानंतर 3 4 are 12 किंवा 4 3 are 12. सो हे झाले सगळे 12 चे फॅक्टर्स. 12 चे फॅक्टर्स आपण अजूनही एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा फाइंड आउट करतो, प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने. हे पहा अशा प्रकारे बरोबर. मग फॅक्टर्स म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे, पण या चॅप्टरचा जो फर्स्ट टॉपिक आपल्याला शिकायचा आहे, अभ्यास करायचा आहे, त्याचं काय नाव आहे फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. मग फॅक्टर्स म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, पण मग क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणजे काय हे पहा. ट्रायनॉमियल म्हणजे काय हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असणार आहे. हे पहा, आपण क्लास 6 मध्ये असताना अभ्यासलेलं आहे की मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल असे अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्यामध्ये फक्त वन टर्म असते त्याला काय म्हणतात मोनोमियल. आणि ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 2 टर्म्स असतात, हे पहा इथे 2 टर्म्स आहेत की नाही, मग याला काय म्हणतात बायनॉमियल. आणि ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म्स असतात त्याला ट्रायनॉमियल असं म्हणतात. इतकं सोपं आहे. मग फॅक्टर्स म्हणजे काय ते कळालं, ट्रायनॉमियल म्हणजे काय ते माहित आहे, पण मग क्वाड्रॅटिक म्हणजे काय खूप इझी आहे. हे पहा, क्वाड्रॅटिक म्हणजे काय तर हायेस्ट पॉवर 2 असली पाहिजे. आता इथे या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये x ची पॉवर किती आहे 2 आहे. सो हे पहा इथे ही जी पॉवर आहे ती 2 असली पाहिजे, त्याला क्वाड्रॅटिक असं म्हणतात. आणि हे ट्रायनॉमियल आहे की नाही, 3 टर्म्स आहेत ना, म्हणून याला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल असं म्हणतात. आणि याचे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग फॅक्टर्स फाइंड आउट करते वेळी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. मग त्यातील पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की यांची अरेंजमेंट, या ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्यांची अरेंजमेंट कशी आहे, कोणत्या फॉर्म मध्ये असली पाहिजे अरेंजमेंट तर ax² + bx + c या फॉर्म मध्ये असली पाहिजे. आता तुम्ही लकी आहात की प्रॅक्टिस सेट आपला जो आहे 6.1 त्यामध्ये जे सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत आपल्याला ते याच फॉर्म मध्ये दिलेले आहेत. हे पहा, x² + 9x + 18 आहे का, ax² + bx + c याच फॉर्म मध्ये आहे की नाही. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पण पहा, x² - 10x + 9. थर्ड क्वेश्चन पहा, y² + 24y + 144. सो सगळे क्वेश्चन्स आपले याच फॉर्म मध्ये आहेत. सो टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. चला, आता दुसरी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करते वेळी, ते आपण हळूहळू शिकत जाणारच आहोत. आता शिकता शिकता आपण काय करूयात, आपला फर्स्ट क्वेश्चनच सॉल्व्ह करून टाकूयात ना. सो आपला प्रॅक्टिस सेट 6.1 मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे, x² + 9x + 18. आता फर्स्ट पहिली थिंग आपली फॉर्म, करेक्ट फॉर्म आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचा. आता फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे, फॅक्टराइज करायचे याला म्हटल्यावर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे तर हे पहा काय करायचंय, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला c × a करायचंय. c × a म्हणजे हे पहा इथे c काय आहे कॉन्स्टंट आहे आणि याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे फर्स्ट टर्मच्या येस कोएफिशियंटला. x² काय आहे व्हेरिएबल आहे आणि a काय आहे कोएफिशियंट आहे. सो या कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचे आपल्याला फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंट बरोबर. सो हे पहा क्वेश्चन घेऊयात आता आपण. 18 बरोबर, c म्हणजे काय आहे 18. 18 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे कोणाला तर ही जी फर्स्ट टर्म आहे x², या x² च्या कोएफिशियंटला. आता याचा कोएफिशियंट काय आहे, इथे तर कोणताच नंबर नाही दिलेला म्हटल्यावर इथे 1 हा असतोच असतो. जिथे काहीच नाही तिथे
1 आहे. सो 18 इंटू 1 आपल्याला करायचं आहे. मग काय आन्सर येणार? 18 इंटू 1 18च तर येणार. इथे जे थर्ड टर्म मध्ये आहे तोच नंबर येणार. काही हरकत नाही तोच नंबर आला तर. पण आपण मल्टिप्लाय का केलं? कारण की इथे दुसराही कोणता नंबर असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो कोइफिशियंट. त्यामुळे आपण अशा प्रकारे मल्टिप्लाय केलेलं आहे. 18 इंटू 1 इज इक्वल टू 18. आता तिसरी गोष्ट काय करायची आपल्याला? तिसरी गोष्ट अशी करायची आहे की हे जे आपल्याला प्रोडक्ट मिळालेले आहे थर्ड टर्मने आपण कोणाला मल्टिप्लाय केलेला आहे? फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला, बरोबर. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जे 18 हे प्रोडक्ट मिळालेलं आहे, या 18 चे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. मग सांगा बरं मला आता की 18 ला आपण कोणत्या कोणत्या नंबर्सने कम्प्लीट डिवाइड करू शकतो? कम्प्लीट डिवाइड करू शकतो याचाच अर्थ काय की ते नंबर्स फॅक्टर्स झाले 18 चे, बरोबर. सो आपण हे पहा 18 ला 1 ने डिवाइड करू शकतो. 1 18 जार 18 और 18 1 जार 18. त्यानंतर 2 9 जार 18, 3 6 जार 18, बरोबर. हे पहा 1 18 जार 18 और 18 1 जार 18. त्यानंतर 2 9 जार 18 और 9 2 जार 18, 3 6 जार 18 और 6 3 जार 18. सो 1 2 3 6 9 18 हे काय झाले? फॅक्टर्स झाले 18 चे. आणि जर तुम्हाला असे फॅक्टर्स फाइंड आउट करता येत नसतील किंवा तुमची थोडीफार गडबड होत असेल तर आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथड सुद्धा पाहिलेली आहे. अशा प्रकारे आपण प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करतो. इथून सुद्धा तुम्ही फॅक्टर्स फाइंड आउट करू शकता 18 चे. कशा प्रकारे? हे पहा प्राइम फॅक्टर्स कोणकोणते आपल्याला मिळालेले आहेत? 2 इंटू 3 इंटू 3, 2 इंटू 3 इंटू 3. आता आपल्याला 2 ग्रुप करायचे आणि त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. आता 2 ग्रुप मग कसेही करू शकता. एका ग्रुपमध्ये तुम्ही 2 घ्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये 3 इंटू 3 घ्या. मग काय येणार? 2 आणि 3 इंटू 3 9. सो 2 9 जार 18, प्रोडक्ट 18 आलं पाहिजे. सो 2 आणि 9 काय झाले? फॅक्टर्स झाले 18 चे. त्यानंतर हे पहा तुम्ही असंही घेऊ शकता 2 3 जार 6, एक ग्रुप झाला आणि हा 3 चा एक ग्रुप झाला. 6 3 जार 18च तर येतात. त्यानंतर आता 2 इंटू 3 6, 6 इंटू 3 18 आणि इंटू हा 1 आहेच की फॅक्टर, बरोबर. सो 18 1 जार 18 असेही तुम्ही घेऊ शकता. सो 2 9 6 3 18 1 हे काय झाले? फॅक्टर्स झाले 18 चे. आलं लक्षात? खूप इझी आहे. आता फॅक्टर्स तर आपण फाइंड आउट केले, पण मग पुढे काय? हे पहा इथे खरी गंमत आहे. इथे काय करायचे आपल्याला? असे 2 फॅक्टर्स चूज करायचे आहेत. असे 2 फॅक्टर्स आपल्याला निवडायचे आहेत की ज्यांचं सम म्हणजे त्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळेल. कळाली का गंमत तुम्हाला? असे 2 फॅक्टर्स आपल्याला निवडायचे आहेत की ज्यांचे सम केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळेल. आता मिडल टर्म काय आहे इथे आपल्या या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये? तर 9x आहे आपली मिडल टर्म. हे पहा मिडल टर्म काय आहे? 9x. मग x हे व्हेरिएबल आहे आणि याचा कोइफिशियंट आहे 9. सो 9 इतके सम आपल्याला मिळाले पाहिजे. सो 1 इंटू 18 18 येतं, बरोबर. पण 1 आणि 18 यांना जर ऍड आपण केलं तर 9 आपल्याला मिळतं का? नाही, 19 मिळतं, हो ना. मग त्यानंतर आता 2 इंटू 9 केलं 18 मिळतात. पण मग या दोघांना जर आपण ऍड केलं तर 9 मिळतं का? 2 प्लस 9 किती होतात? 11. नाही ना, नाही मिळत. आता हे पहा 3 इंटू 6 करा. 3 इंटू 6 प्रोडक्ट आपल्याला काय मिळालं? 18 मिळालं. पण या दोघांचं सम 9 येते का? तर अय्या हो की येते इथे 9. सो हे पहा 3 आणि 6. आता आधी आपण काय करायचं? कायम मोठा नंबरच घ्यायचा, बरं का. ते सोपं जातं आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला. त्यामुळे इथे मी आधी 6 राईट केला आणि मग 3 राईट केला. या दोघांचं सम आपण केलं म्हणजे या दोघांना आपण ऍड केलं की आपल्याला काय मिळतं? की आपल्याला मिळतं 9. आणि इथे या 9चं जे साइन आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला नुसता 9 नाही पाहिजे तर आपल्याला प्लस 9 पाहिजे आहे. आलं लक्षात? गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला? आपल्याला काय करायचं आहे हे पहा. मी पुन्हा सुरुवातीपासून सांगते तुम्हाला काय करायचंय. हा जो कॉन्स्टंट आहे 18, कॉन्स्टंट जर लक्षात नसेल राहत तर शेवटची जी टर्म आहे 18 त्या शेवटच्या टर्मने आपल्याला काय करायचंय? फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला x काय आहे? x स्क्वेअर काय आहे? व्हेरिएबल आहे. त्याचा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. मग या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर जे प्रोडक्ट येतं
त्या प्रोडक्टचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. पण असे 2 फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं सम हे मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं येईल. झालं क्लिअर? बघा, मी म्हटलं होतं ना की गंमत येते, असं वाटतं की आपण एखादा गेमच खेळत आहोत, हो ना, पझल. सो हे पहा, इथे 6 into 3 केलं की 18 येतं. या दोघांना ऍड केलं की आपल्याला 9 मिळतं आणि +9 आपल्याला हवंय, कारण इथे या सेकंड टर्मचं जे साइन आहे ते काय आहे, प्लस आहे. आता असं इमॅजिन करा, जर इथे मायनस साइन असतं आणि आपल्याला -9 हवा असता. हे पहा, इथे जर आता क्वेश्चन मध्ये नाहीये, मी तुम्हाला फक्त आता हे एक्झाम्पल देतेय, लक्षात घ्या. आता इथे जर आपल्याला -9 हवं असतं तर मग आपल्याला काय करावं लागलं असतं. आपल्याकडे हे फॅक्टर्स तर आहेत, 6 3s are 18, पण यांचं जे सम आहे ते जर आपल्याला -9 हवं असतं तर मग आपल्याला काय करावं लागलं असतं, इथे सायन्स बरोबर खेळावं लागलं असतं. -9 हे उत्तर, हे आन्सर आपल्याला कसं काय मिळणार बरं? हे पहा, इंटिजर्सच्या ऍडिशन्सचे रूल्स आपण अभ्यासलेले आहेत, बरोबर. जर आता इथे आपल्याला -9 हे आन्सर हवं आहे तर आपल्याला काय करावं लागणार, या 3 चे साइन मायनस करावे लागणार, त्याचबरोबर या 6 चे साइन सुद्धा मायनस करावे लागणार. मायनस मायनस काय होत असतं, आपलं प्लस होत असतं, बरोबर. आणि साइन आपण कोणतं देतो, तर मोठ्या नंबरचं. मग इथे 6 + 3 काय झालं, 9, आणि साइन मग आपण कोणतं दिलं असतं, मोठ्या नंबरचं म्हणजे 6चं, आणि त्याचं काय साइन आहे, त्याचं आहे मायनस साइन. सो इथे आपले आन्सर आले -9. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपल्याला सायन्स व्यवस्थित लक्षात घेणं महत्वाचं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. आता इथे आपल्याला सगळीकडे प्लस साइनच आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरजच नाहीये. मी फक्त एक्झाम्पल दिलं तुम्हाला की जर प्लसच्या ऐवजी मायनस असतं तर आपल्याला हे चेंजेस करावे लागले असते सायन्समध्ये. आता इथे क्वेश्चन मध्ये प्लसच आहे. सो आता आपल्याला काय करावं लागणार आहे, ही जी मिडल टर्म आहे 9x, या मिडल टर्मच्या ऐवजी आपण 6x + 3x राईट करू शकतो, हो की नाही. याचा अर्थ आपण काय केलं, या मिडल टर्मला स्प्लिट केलं, त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट केले. आलं लक्षात? चला आपण इथे राईट करून घेऊयात. मग हे पहा, इथे 9x च्या ऐवजी आपण 6x आणि 3x राईट करू शकतो. चला राईट करून घेऊयात आपण आपले आन्सर. आणि इथे ही जी स्टेप आहे ती राईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपण मागच्या स्लाइड मध्ये केलेली होती की 18 हे प्रोडक्ट आलेले आहे आपले +18, आणि त्याचे फॅक्टर्स आपण कोणते घेतले, 6 आणि 3 हे फॅक्टर्स घेतले ज्यांचे सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतके येते. आलं लक्षात? सो ही जी स्टेप आहे ती तुमची आन्सर राईट करते वेळी खूप इम्पॉर्टंट आहे, ती मिस करायची नाहीये. ती आवर्जून तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये राईट करायची आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे आपण इज इक्वल टू x² + 9x च्या ऐवजी आपण काय राईट करू शकतो, मी तुम्हाला म्हटलं 6x + 3x. कायम 2 जे नंबर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत त्यातला मोठा नंबर आधी राईट करून घ्यायचा, म्हणजे पुढे सॉल्व्ह करायला सोपं जातं. सो 6x + 3x + 18 झालं. आता या सेकंड स्टेप पर्यंत आपण पोहोचल्यानंतर काय करायचे आपल्याला, तर याचे ग्रुप्स करायचे, 2-2चे ग्रुप्स करायचे. हे पहा, हा एक ग्रुप केला, हा एक ग्रुप केला. आता प्रत्येक ग्रुपला आपल्याला स्प्लिट करायचं, म्हणजे थोडंसं पाहूयात आपण आता काय करायचं. हे पहा, x² म्हणजेच काय, x × x, बरोबर, +6x. आता तुम्ही जेव्हा तुमच्या एक्झाम मध्ये किंवा तुमच्या नोटबुक मध्ये आन्सर राईट कराल तेव्हा हे x² म्हणजे x × x असं छोट्या अक्षरामध्ये राईट करायची काही गरज नाहीये. इथे तुम्हाला समजाव्यात, गोष्टी क्लिअर व्हाव्यात, त्यासाठी मी इथे छोट्याशा अक्षरामध्ये राईट करून घेतलेलं आहे. आलं लक्षात? सो असं तुम्हाला राईट करायची काही गरज नाहीये. सो x² म्हणजे x × x, आणि इथे आहे 6x म्हटल्यावर इथला x 1x, हे पहा इथला हा 1x आणि 6x मधला हा 1x, या 2x ला आपण असं कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो की नाही. चला मग काढूयात. सो x आपण कॉमन काढला या दोघांमधला, मग रिमेनिंग काय राहणार, इथला x घेतला ना 1, मग इथे 1x राहिलेला आहे. सो ब्रॅकेट मध्ये राईट करूयात x प्लस, आता 6x मधला x तर आपण कॉमन म्हणून बाहेर काढला, मग इथे काय आहे, आता 6 आहे फक्त. राईट करूयात आणि ब्रॅकेट क्लोज करूयात. प्लसचे साइन ऍज इट इज इथे खाली देऊन घेऊयात. आता हे पहा, 3x + 18 या दोघांमधलं काय कॉमन काढणार बरं. आता x कॉमन काढायला इथे x आहे, पण 18 कडे कुठे x आहे, इथे तर x नाहीये ना, मग काय कॉमन काढणार. आता हे पहा, 18 ला आपण कसं स्प्लिट करू शकतो, कसं डिवाइड करू शकतो, तर आपण पाहिलेलं आहे 6 × 3 18 होत असतं, हो की नाही. 6 3s are 18.
सो 18 म्हणजेच काय आहे, 6 3s are 18 और 3 6s are 18, बरोबर. मग इथला एक 3 आणि हा एक 3 आपण कॉमन बाहेर काढू शकतो की नाही. चला मग राईट करून घेऊया त्याला बाजूला. आणि ब्रॅकेटमध्ये मग काय रिमेनिंग राहणार आता, इथे 3 तर आपण बाहेर काढला कॉमन, दोघांच्यातला कॉमन 3 बाहेर काढला. मग इथे काय राहिलं, एक्स राहिला. सो एक्स राईट करून घेऊयात. प्लसचं साईन जे आहे इथे ते ऍज इट इज येणार. आता 18 मधला 3 आपण बाहेर काढलेला आहे, मग इथे रिमेनिंग काय आहे आता 6 आहे. सो 6 इथे राईट करून घेतला, ब्रॅकेट क्लोज केलं. आता हे पहा, तुम्हाला हे असं राईट करायची काही गरज नाहीये, पण तुमचा जर गोंधळ होत असेल, तुम्हाला जर कळत नसेल, तर तुम्ही पेन्सिलने छोट्या अक्षरामध्ये राईट करून घेऊ शकता आणि फायनल आन्सर तुमचं मिळालं तुम्हाला की ते इरेज करू शकता. आलं लक्षात. आता हे पहा, आपल्या थर्ड स्टेपमध्ये ब्रॅकेटमध्ये काय काय आलेलं आहे पहा बरं, एक्स प्लस 6 आणि या ब्रॅकेटमध्ये सुद्धा एक्स प्लस 6, असं दोन्ही ब्रॅकेटमध्ये जर सेम आपलं आलं तर असं समजायचं की वी आर ऑन राईट ट्रॅक. ओके. सो इथे आपला आन्सर अगदी मिळायच्या जवळच आलेलो आहोत आपण. सो एक्स प्लस 6, इथे पण एक्स प्लस 6, मग ते आपण खाली दोघांऐवजी 2x प्लस 6 च्या ऐवजी 1 टाइमच राईट करूयात. आणि हे जे बाहेर आहेत ना ब्रॅकेटच्या बाहेर, त्यांना एका ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊया. एक्स प्लस 3 झालं, आपला आन्सर इथे मिळालं. पण आपल्याला हे आपल्या या क्वेश्चनचे फायनल आन्सर आहे. बघा, मी म्हटलं होतं ना खूपच इझी आहे, फक्त थोडंसं लक्ष द्यायचं आहे, सायन्स व्यवस्थित ऑब्झर्व करायचे की कोणत्या सायन्स आहेत आणि मग कशी आपल्याला प्लेसमेंट करायची आहे सायन्सची. सो चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काही मुलांचा इथे गोंधळ होऊ शकतो, पण आपण जसे जसे सॉल्व्ह करत जाणार आहोत तसे तसे तुमच्या गोष्टी क्लिअर होत जाणार आहेत. डोंट वरी. स्वतः हे आहे आपले सेकंड क्वेश्चन. यामध्ये हे पहा, हा आहे कॉन्स्टंट 9 थर्ड टर्म. काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा या थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचे आहे. आता फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट इथे काही नाहीये म्हटल्यावर 1 आहे. सो 9 1 जा 9. ओके. आता पुढे काय करायचंय, या 9 ला काय करायचंय, फॅक्टराइज करायचं. मी म्हटलं होतं ना, पहिली गोष्ट काय करायची की व्यवस्थित अरेंजमेंट आहे की नाही ते पाहायचं. दुसरी गोष्ट काय करायची, तर जी थर्ड टर्म आहे दिलेली त्या थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करून प्रोडक्ट फाइंड आउट करायचे. झाली. तिसरी गोष्ट काय करायचं, तर हे जे प्रोडक्ट आपल्याला मिळालेलं आहे त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग आता प्रत्येक वेळी सगळेच फॅक्टर्स आपण राईट करणं गरजेचं नाहीये. असे कोणतेही 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे की ज्यांचं सम हे मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं येईल. आता इथे 9 आपलं प्रोडक्ट आलेलं आहे. 9चे फॅक्टर्स मला सांगा बरं काय काय असतात. तर तुम्ही म्हणाल 1, बरोबर. त्यानंतर 3, 1 9 जार 9. त्यानंतर 9 1 जार 9. त्यानंतर 3 3 जार 9. सो हे झाले सगळे 9चे फॅक्टर्स 1 3 9. ओके. आता काय करायचं आपल्याला, मिडल टर्म काय आहे -10x. सो याचं जे कोइफिशियंट आहे, काय आहे कोइफिशियंट, -10 कोइफिशियंट आहे. सो आपल्याला असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं प्रोडक्ट हे 9 येणार आहे, पण सम हे मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं असणार आहे. सो सध्या हे मायनस साइन बाजूला ठेवा, सध्या आपण 10च घेऊया. ओके. सो प्रोडक्ट काय पाहिजे, प्रोडक्ट 9 पाहिजे आणि सम काय पाहिजे 10 पाहिजे. मग 3 3 जर आपण जर घेतलं, 3 आणि 3 जर घेतलं तर त्यांचं सम आपल्याला 10 मिळत नाही, बरोबर. पण जर 1 आणि 9 घेतलं, यांना ऍड केल्यानंतर आपल्याला 10 मिळतं की नाही. येस. मग हे झाले आपले फॅक्टर्स. आता पुढे काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे, साइन. मी तुम्हाला म्हटलं होतं की हे मायनसचं साइन थोड्या वेळ बाजूला ठेवा, पण आता त्याला परत आणा. आता हे पहा, आपल्याला 10 तर मिळाला, 10 कसं काय येणार आहे ते मिळालं उत्तर, हो ना. पण आता आपल्याला काय पाहिजे, -10 पाहिजे. मग -10 कसं काय बरं आपल्याला मिळेल, इथे 1 + 9 10 आपल्याला मिळत आहे. मी तुम्हाला मागचा क्वेश्चन आपण जो सॉल्व्ह केला, क्वेश्चन नंबर 1, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इंटिजर्सच्या ऍडिशनचे जे रूल्स आहेत ते बाय हार्ट लर्न करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते पाठ असणार आहेत, पण काही जणांना अजूनही थोडासा गोंधळ होत असणार आहे, कन्फ्यूज होत असणार आहे ते. त्यामुळे मी इथे हा चार्ट घेतलेला आहे. ऑलरेडी कन्फ्यूज होऊ नका आणि हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा की कशा प्रकारे सायन्स चेंज होत असतात. आता जर आपण 1 + 9 केलं तर 10 आपल्याला मिळतं, पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला -10 पाहिजे. मग तुम्हाला एक गोष्ट माहितच आहे की जे आपलं फायनल आन्सर येतं ना, त्या फायनल आन्सर मध्ये
जे मोठ्या नंबरचं साईन असतं तेच फायनल आन्सरला लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची बरं का. जे मोठ्या नंबरचं साईन असतं तेच फायनल आन्सरला लागत असतं. आपल्याला काय पाहिजे, -10 पाहिजे ना. मग मोठा नंबर काय आहे आपला 9 आहे, याला मायनसचं साईन देऊन घ्या, झालं. म्हणजे हेच साईन आपल्या आन्सर मध्ये येणार आहे. पण आता हे पहा, इथे +1 आणि इथे -9. जेव्हा प्लस मायनस असतं तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं. हे पहा, प्लस मायनस काय करावं लागतं, सबट्रॅक्शन करावं लागतं. ऍडिशन कधी करावी लागते, जेव्हा दोन्हीकडे सबट्रॅक्शनचं साईन असतं, मायनसचं साईन असतं तेव्हा, हो की नाही. मग आपण या 1 ला सुद्धा मायनस साईन देऊन घेऊयात. आता मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं, हो की नाही. सो 1 + 9 किती झाले 10, आणि साईन कोणाचं लागतं, मोठ्या नंबरचं, काय आहे मायनस. सो आले ना आपले -10 आन्सर. बघा किती मस्त गंमत आहे ना. हे पहा, आता -10 आपला आन्सर आलेला आहे. मग -10x च्या जागी आपण -9x आणि -1x राईट करू शकतो. चला आपण आपले आन्सर राईट करायला घेऊयात पटकन. हे पहा, x² बरोबर. त्यानंतर ना मी तुम्हाला म्हटलं की आधी मोठा नंबर राईट करायचा. सो काय येणार इथे, -9x, त्यानंतर -1x. 1 आपण नाही राईट केला तरी चालतो, नुसता x म्हणजेच 1x असतं. त्यानंतर +9 ऍज इट इज राईट करून घेणार. ओके, आता या स्टेपमध्ये काय करायचं, आपल्याला 2-2चे ग्रुप्स करायचे. चला ग्रुप्स करून घेतले. आता या ग्रुप्समधून प्रत्येक ग्रुपमधून आपल्याला काहीतरी कॉमन बाहेर काढायचंच आहे. मग हे पहा, इथे x² आहे की नाही. x² म्हणजे काय, तर x × x तुम्हाला मी सांगितलं होतं, हो ना. मग यातला एक x आपण बाहेर काढू शकतो आणि या 9x मधला एक x बाहेर काढू शकतो. सो चला बाहेर काढूयात x. मग आता रिमेनिंग काय राहणार इथे, या x मधला x आपण एक बाहेर काढला की नाही. मी इथे काय राहणार, 1x ब्रॅकेटमध्ये राईट करूयात, 1x मायनस 9x मधला x तर आपण इकडे काढले. मी इथे काय राहिलं, 9 राहिला फक्त, ब्रॅकेट क्लोज करूयात. आता हे जे मायनसचे साईन आहे ते मायनसचे साईन आपण ऍज इट इज देऊन घेऊयात. पण आता पुढे या पार्टमध्ये, या ग्रुपमध्ये जे हे साईन आहे प्लस, ते मात्र चेंज होणार आहे. आता इथे सोपी गोष्ट लक्षात घ्या, जर इथे मायनसचं साईन असलं ना तर या ग्रुपमध्ये प्लसचं साईन असलं की त्याला मायनस करून टाकायचं. आता पुढे याच्यातून कॉमन काय निघणार बरं, इथे x आहे आणि इथे 9 आहे. आता या दोघांमध्ये तर कॉमन सारखं असं काहीच नाहीये. x इथे आहे पण इथे कुठे x आहे, इथे तर नाहीये. मग कॉमन काय निघणार, इथे 1 आहे, हो की नाही, 1x. आणि 9 लाच आपण 9 × 1 असं राईट करू शकतो, हो की नाही. मग आपण काय करूयात, या दोघांमधला 1 बाहेर काढूयात. सो 1 बाहेर काढला, काय राहिला मग आता, x, त्यानंतर -9, ब्रॅकेट क्लोज करून टाकलं. आता हे पहा, इथे x - 9, इथे x - 9. दैट मीन्स वी आर ऑन द राइट ट्रैक. चलो राइट कर लो यहाँ पे, x - 9 आणि आता हे जे बाहेर आहेत x - 1 ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राईट करून घ्या. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. y² + 24y + 144. थँक गॉड इथे दोन्हीकडे प्लस साईन आहे, म्हणजे सायन्सचा इथे काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. चला काय करायचे आता, पण हा जो कॉन्स्टंट इथे दिलेला आहे, बापरे केवढा मोठा नंबर दिलाय, तर याचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करणार. तर चला फॅक्टर्स फाइंड आउट करायच्या आधी आपल्याला काय करायचं असतं, प्रोडक्ट कसलं, थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचं असतं. सो 144 × 1 काय येणार आहे, y² चा कोइफिशियंट काय 1, म्हणून 144 × 1 प्रोडक्ट मिळालं आपल्याला 144. आता याचे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग जर तुमचे टेबल्स व्यवस्थित नसतील तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की 144 आपल्याला 12च्या टेबलमध्ये मिळतो, आपल्याला 16च्या टेबलमध्ये मिळतो. पण जर तुमचे टेबल्स नसतील तर तुम्ही काय करू शकता, हे पहा अशा प्रकारे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करू शकता. आणि इथे आपण प्राईम फॅक्टर्स राईट करून घेऊयात. आता याचं काय करायचं, आपल्याला 2-2चे ग्रुप्स करायचे, त्यांचे मल्टिप्लिकेशन करून पाहायचे. तुम्हाला तर माहितच आहे ना की या सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 144च आन्सर मिळतं, हो की नाही. मग काय करूयात, आपण 2-2चे ग्रुप्स करूयात यांचे आणि बघूयात की कसे आपल्याला नंबर्स मिळतात. सो पहा आधी आपण 2 × 2 × 2 × 2 हा एक ग्रुप घेऊयात आणि हा एक ग्रुप घेऊयात. चला सांगा बरं मला, 2 × 2 4, 4 × 2 8 आणि 8 × 2 किती झाले 16, 16 × 3 × 3 म्हणजे किती 9. 16 × 9 जर आपण केलं तर आपल्याला काय आन्सर मिळणार आहे
144च मिळणार आहे, बरोबर. म्हणजे 16 आणि 9 हे काय झाले 144चे फॅक्टर्स झाले. सो 16 इंटू 9 काय झाले 144चे फॅक्टर्स झालेले आहेत. आता हे पहा 16 इंटू 9 काय येतं प्रोडक्ट 144. पण आपल्याला असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे असतात की ज्यांचं प्रोडक्ट 144 आहे पण त्यांचे सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतके असणार आहे. सो मिडल टर्मचा कोइफिशियंट आहे 24. सो यांचे सम पहा बरं 24 होते का. 16 प्लस 9 जर तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार 25. पण आपल्याला काय पाहिजे 24 पाहिजे. सो हे दोन फॅक्टर्स आपल्याला नाही चालणार. मग चला आणखी आपण ग्रुप्स करून पाहूयात. आता जर आपण 2 इंटू 2 इंटू 2 हा एक ग्रुप केला किती झाले 8. आणि हा एक ग्रुप करूयात 2 इंटू 3 इंटू 3 किती होणार 2 3 6 6 3 18. म्हणजे 8 इंटू 18 जर आपण केलं तर हे पहा 8 आणि 18 हे सुद्धा काय झाले फॅक्टर्सच झाले 144चे. कारण त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते 144 इतकेच येते हो की नाही. सो 8 आणि 18 हे सुद्धा फॅक्टर्स झाले 144चे. पण आपल्याला काय करायचंय सम किती पाहिजे मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतके 24 येतं का 24. 18 प्लस 8 करा 24 येणार आहे का. 18 नंतर ना 8 19 20 21 22 23 24 25 त्यानंतर ना 26 नाही येते 26 येते. आपल्याला किती हवंय 24 हवं आहे. सो चला पुढे आपण आणखी फाइंड आउट करूयात. आता आपण काय करूयात हे पहा 2 इंटू 2 इंटू 3 करूयात. किती होणार 2 इंटू 2 4 4 इंटू 3 12 बरोबर. आणि त्यानंतर ना 2 इंटू 2 इंटू 3 किती झाले 12 12 12 जार किती येतात 12 जार 144च येतं. मग जर तुमचे टेबल्स लर्न असतील तर तुमच्या लगेच लक्षात सुद्धा येणार आहे इथे की 12 चा स्क्वेअर हा 144 येत असतो. म्हणजे 12 इंटू 12 जर केलं तर 144 येतं. आणि 12 प्लस 12 येतं 24. हे इतकं सगळं करायची तुम्हाला गरजच लागणार नाही. त्यामुळे टेबल्स तुम्ही मी सांगेल की 20 पर्यंत तरी ऍटलिस्ट लर्न करून ठेवा. हे पहा जर 12 इंटू 12 किती येतं 144. आणि या दोघांची जर ऍडिशन आपण केली तर काय येतं सम 24 येतं. सो मिळाले आपल्याला फॅक्टर्स. हे पहा असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं प्रोडक्ट 144 येईल आणि त्यांचं सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं येईल. सो आपण हे दोन फॅक्टर्स फाइंड आउट केले 12 इंटू 12 144 प्रोडक्ट आणि त्यांचं सम 24. चला मग राईट करूया सोल्युशन. सो काय येणार इथे फर्स्ट स्टेप मध्ये y स्क्वेअर प्लस 24y च्या ऐवजी आपण काय राईट करू शकतो तर 12y प्लस 12y बरोबर. इथे राईट करूयात 12y प्लस 12y प्लस 144 ऍज इट इज इथे आपण राईट करून घेतलं. आता काय करायचं आपल्याला 2 2 चे ग्रुप्स करायचे. सो हा एक ग्रुप झाला हा एक ग्रुप झाला. फर्स्ट ग्रुप मधून काहीतरी कॉमन काढायचे आपल्याला आणि सेकंड ग्रुप मधून सुद्धा काहीतरी आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे. सो चला फर्स्ट ग्रुप पाहूयात. या फर्स्ट ग्रुप मधून काय बाहेर निघेल तर हे पहा इथे y स्क्वेअर आहे इथे y आहे. सो y बाहेर आपण काढू शकतो कॉमन. y स्क्वेअर म्हणजेच y इंटू y. सो इथला एक y आणि इथला एक y. y बाहेर काढला कॉमन. काय रिमेनिंग आहे आता इथे y प्लस 12 ब्रॅकेट क्लोज. प्लसचं साइन इथे ऍज इट इज आता खाली देऊन घेऊयात. आणि आता या सेकंड ग्रुप मधून काय बाहेर काढणार आपण इथे आहे 12y प्लस 144. आता y इथे आहे पण इथे y नाहीये. मग काय कॉमन निघणार इथे 12 आहे बरोबर आणि 144 याचाच अर्थ काय 12 इंटू 12. सो 12 आपण बाहेर काढू शकतो. चला बाहेर काढूयात कॉमन 12. सो इथे या ग्रुप मध्ये काय आता आहे शिल्लक तर या टर्म मध्ये आहे y प्लसचं साइन ऍज इट इज का म्हटलं मी कारण इथलं मधलं साइन डिपेंड करतं की ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणतं साइन असणार आहे. जर इथे प्लस असेल तर डोंट वरी टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. ऍज इट इज साइन देऊन घ्यायचंय. सो प्लसचं साइन दिलं 12 144 मधला आपण बाहेर काढलेला आहे. मग इथे काय आहे आता फक्त 112 आहे हो की नाही. सो हा 12 राईट करून घ्या. ब्रॅकेट क्लोज करून घ्या. आता इथे पहा या फर्स्ट ब्रॅकेट मध्ये y प्लस 12
आणि या सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा y प्लस 12 दोन्हीकडे सेम आलेलं आहे. याचा अर्थ काय, वी आर ऑन द राईट ट्रॅक. लेट्स राईट हिअर y प्लस 12 इन द फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार, हे जे बाहेर कॉमन काढलेले आहेत ते सेकंड ब्रॅकेटमध्ये राईट करणार. सो काय आहे y प्लस 12. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4 नंबरला काय दिलेलं आहे, 5y² प्लस 5y मायनस 10. आता इथे थोडंसं डिफरंट दिसतंय, हो की नाही. इथे थर्ड टर्म जी दिलेली आहे तिथे मायनसचं साईन आहे, इथे प्लसचं साईन आहे सेकंड टर्मला. आणि आणखी एक ऑब्झर्व केलं का तुम्ही, इथे 5 आहे, इथे 5 आहे आणि इथे 10 आहे. 10चाच अर्थ काय, 10ला आपण 5 into 2 राईट करू शकतो, बरोबर. 5 2s are 10. सो 10च्या जागी आपण 5 into 2 सुद्धा राईट करू शकतो. मग आपण एक काम करूयात, या तिन्ही टर्म्स मधला जो 5 आहे ना त्याला आधीच बाहेर काढून घेऊयात. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करूयात, या 5 ला तिघांमधून कॉमन म्हणून बाहेर काढूयात. सो इथे आता काय रिमेनिंग राहणार, मग 5y² मधला 5 कॉमन आपण बाहेर काढला, मग इथे काय राहणार y². त्याला आपण राईट करूयात ब्रॅकेटमध्ये y². प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घेऊयात. 5y मधला 5 बाहेर काढला, काय राहिलं मग इथे y राहिला नुसता. त्यानंतर ना मायनसचा साईन ऍज इट इज देऊन घ्या. 10 मधला 5 आपण बाहेर काढलाय. 10 म्हणजे काय आहे, 10 म्हणजे आहे 5 into 2. 5 into 2 त्यातला 5 आपण कॉमन बाहेर काढलाय, मग रिमेनिंग काय आहे आता इथे 2, बरोबर. हे पहा 5 into 2 त्यातला 5 आपण बाहेर काढला, रिमेनिंग काय 2. राईट करा इथे 2. ओके, आता आपण काय करायचंय, हे जे ब्रॅकेट आहे ना या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचंय. आणि हा जो 5 आहे तो जसाच्या तसा प्रत्येक स्टेप मध्ये मागे 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 येत जाणार आहे. त्याला आपण काहीच करायचं नाही, त्याला आहे तसं खाली 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 राईट करत जायचं शेवटपर्यंत. त्याला हातच लावायचा नाही, फक्त हे जे ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करायचंय. आता आपण असं का केलं, हा 5 जो आहे प्रत्येक टर्म मधला तो कॉमन बाहेर का काढला. हा जर नसता काढला तर काही प्रॉब्लेम झाला असतं का, सॉल्व्ह करता आलं नसतं का, तर तसं काहीही नाहीये. हा जर 5 आपण असं कॉमन म्हणून बाहेर नाही काढला आणि ऍज इट इज जे दिलेलं आहे ते मागील 3 क्वेश्चन्स प्रमाणे सॉल्व्ह केलं तरीही चालणार आहे, काहीही फरक पडणार नाही. आलं लक्षात. सो चला आता आपण सॉल्व्ह करायला घेऊयात या मेथडने, कारण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही सुद्धा मेथड दिलेली आहे. सो आपण ही मेथड सुद्धा शिकून घेऊयात. हे पहा, तिन्ही टर्म्स मधला 5 कॉमन बाहेर काढला, म्हणजे शिल्लक आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये राईट केलं. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. त्याही आधी आपण इथे राईट करूयात टेकिंग आउट द कॉमन फॅक्टर 5. नाहीतर जो चेक करणार आहे एक्झामिनर त्याला कळणार कसं की आपण इथे एक्झॅक्ट काय केलेलं आहे. त्यामुळे इथे व्यवस्थित राईट करून घ्यायचं आहे की आपण काय केलं या स्टेपमध्ये, टेकिंग आउट द कॉमन फॅक्टर 5. आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. ब्रॅकेट सुद्धा आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, जे मागील 3 क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह केलेलं होतं ज्या प्रकारे त्याच प्रकारे करायचे, कारण हे सुद्धा क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलच आहे, बरोबर. 3 टर्म्स आहेत आणि हे पहा इथे हायेस्ट पॉवर काय आहे 2 आहे. मग काय करतो आपण, कशा प्रकारे सॉल्व्ह करतो, तर हा जो कॉन्स्टंट असतो त्या कॉन्स्टंटने आपण फर्स्ट टर्म मधल्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करत असतो. सो हे पहा इथे काय आहे कॉन्स्टंट -2 आहे, नुसता 2 नाहीये इथे, लक्षात घ्या काय आहे -2 आहे. आणि इथे काय आहे कोइफिशियंट +1 आहे. हे पहा 1 into -2 काय येणार प्रोडक्ट, कशा प्रकारे प्रोडक्ट येतं, इंटिजर्सचे मल्टिप्लिकेशन आपल्याला माहिती आहे ना कशा प्रकारे करतो आपण, आधी सायन्सला मल्टिप्लाय करतो, प्लस मायनस काय होतं मायनस होत असतं, हो की नाही. आणि 1 into 2 किती 2. सो इथे प्रोडक्ट काय आले -2, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, हे जे आपले प्रोडक्ट आलेले आहे -2 त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. आणि असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं असणार आहे. आता इथे मिडल टर्म आहे y, त्याचा कोइफिशियंट आहे 1. सो आपलं जे सम आहे ते काय आलं पाहिजे 1 आलं पाहिजे. चला तर मग इथे -2 चे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करूयात. कोणकोणते आहेत फॅक्टर्स, तर मायनस थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. 2 चे काय काय फॅक्टर्स येणार, 2 चे काय फॅक्टर्स येणार आहेत, 2 1s are 2, हो की नाही. सो 2 1s are 2. आता आपल्याला यांचं जे सम आहे ते काय पाहिजे 1 पाहिजे. सम काय पाहिजे, हे प्रोडक्ट आहे की नाही, सम काय पाहिजे आपल्याला 1 पाहिजे. सो 1 कसं काय आपल्याला मिळणार आहे सम, त्यासाठी आपल्याला साईन्स पाहावे लागतील. सो मोठ्या नंबरचं जे साईन असतं तेच आपल्या आन्सरचं सुद्धा साईन असतं, हे तुम्हाला माहिती आहे. सो मोठा नंबर आपल्याला आन्सर पॉझिटिव्ह पाहिजे ना, सो मोठ्या नंबरचं साईन आपण पॉझिटिव्ह ठेवूयात, बरोबर. आणि
छोट्या नंबरचं जे साईन आहे त्याला करूयात आपण नेगेटिव्ह. आलं लक्षात? सो 2 + 2 इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, बरोबर. सो प्लस मायनस आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. सो 2 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 राहतो आणि साईन लागतं मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. सो आले ना इथे आपले आन्सर +1. चला मग आता इथे सेकंड स्टेप मध्ये हा जो 5 आहे तो ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि हा जो y आहे सेकंड टर्म जे आहे त्या सेकंड टर्मच्या ऐवजी आपण +2y - 1y असे राईट करूयात. सो ब्रॅकेट मध्ये y² + 2y - 1y. आता हा 1 नाही राईट केला, नुसता y राईट केला तरी चालणार आहे. आणि हा 2 ऍज इट इज. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर 2 चे ग्रुप्स करायचे आहेत. हे पहा, हा एक ग्रुप झाला आणि हा एक ग्रुप झाला. सो आता हे ग्रुप्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्या प्रत्येक ग्रुप मधून आपल्याला काहीतरी कॉमन बाहेर काढायचं आहे. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये करूयात आपण ते 5 ऍज इट इज राईट करूयात. आणि आता कॉमन बाहेर काढायचंय त्यामुळे आपण काय करूयात, इथे एक स्क्वेअर ब्रॅकेट घेऊयात म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडेल. हे पहा, स्क्वेअर ब्रॅकेट घेतलं आणि आता हे पहा y² याचाच काय अर्थ आहे y × y आणि इथे काय आहे 2y. सो एक y आपण बाहेर काढूयात. हे पहा y बाहेर काढला, इथे किती y राहिला 2 y आहेत ना, यातला एक y जर आपण कॉमन काढला तर शिल्लक एक y राहिला. सो y + 2y मधला y बाहेर काढला, मग इथे काय आहे आता 2च आहे फक्त. ब्रॅकेट क्लोज. आता इथे हे मायनसचं साईन ऍज इट इज देऊन घेतलं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लसचं जर साईन इथे आलं तर काही प्रॉब्लेम नाही, पुढचं साईन जे दिलेलं असतं इथे ते ऍज इट इज राईट करून घ्यायचं. पण जर इथे प्लस नाही आलं, प्लसच्या ऐवजी मायनस साईन असेल तर आपण पुढच्या ब्रॅकेटमध्ये जे साईन देणार आहोत ते चेंज करायचं. आता इथे मायनस आहे ना, मग त्याला प्लस करायचं. जर इथे प्लस असतं तर मायनस करायचं. असं का करायचं? कारण जेव्हा आपण ब्रॅकेट टाकत असतो तेव्हा ते जे साईन आहे ते मल्टिप्लाय होत असतं. त्यामुळे हे पहा, मी पुन्हा तुम्हाला समजावून सांगेलच. आता इथे मायनसचं साईन आपण इथे दिलं. आता 1y - 2 यातलं काय कॉमन काढणार? 2 म्हणजे काय तर 2 × 1, बरोबर. सो इथे 1 आहे आणि 2 × 1 मधला 1, बरोबर. सो 1 आपण बाहेर काढूयात. हे पहा 2 × 1 यातला 1 आपण बाहेर काढू शकतो आणि 1y मधला 1 बाहेर काढू शकतो. सो 1 आपण कॉमन बाहेर काढला, ब्रॅकेट दिलं आणि आता इथे 1y मधला 1 बाहेर काढला. काय आहे आता इथे yच आहे. सो y राईट केला. आता हे पहा, हे मायनसचं साईन काय होणार? चेंज होणार. काय होणार? प्लस होणार. जर आपण हे साईन चेंज नाही केलं तर हे पहा, हे जे मायनसचं साईन आहे ते या साईन बरोबर मल्टिप्लाय होत असतं. जर आपण इथे मायनस ऍज इट इज देऊन घेतलं तर मायनस × मायनस काय होणार? प्लस होऊन जाणार, हो की नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर साईन काय पाहिजे, इथे मायनसचं साईन पाहिजे कारण इथे -2 आहे, हो की नाही. सो म्हणून आपण जेव्हा कधी इथे मधलं साईन मायनस येत असतं तेव्हा ब्रॅकेटच्या आत मधलं साईन हे कायम चेंज करायचं. इथे मायनस असेल तर प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं. पण जर इथलं साईन प्लस येत असेल तर इकडे साईन चेंज करायची काहीही गरज नाहीये. आलं लक्षात? फक्त मायनस आलं तर थोडंसं लक्ष द्यायचंय की बाबा आपल्याला आता सेकंड जे आपण ब्रॅकेट घेणार आहोत तिथलं साईन चेंज करायचं आहे. सो y प्लस मायनसच्या ऐवजी प्लस घेतलं आणि 2. ओके, आता हे पहा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट करूया. y + 2 y + 2 that means we are on the right track. Let's write here 5 as it is. 5 as it is राईट करून घेतला आणि आता स्क्वेअर ब्रॅकेट दिलं. या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये कर्व ब्रॅकेट y + 2 राईट करून घेतलं. त्यानंतर इथे बाहेर आता काय आहे, कॉमन जे काढलं होतं ते इथे y आहे आणि इथे -1 आहे. सो ते सेकंड ब्रॅकेट मध्ये राईट करून घेऊया. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज केलं. आता इथे एक गोष्ट लक्षात येते का, 5 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय, हो की नाही. सगळीकडे मल्टिप्लिकेशनच होत आहे म्हटल्यावर हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते इथून रिमूव्ह केलं तरीही चालणार आहे.
सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. मुलांनो, आय होप तुम्हाला आता तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत की क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल्सला कसे फॅक्टराइज करायचे त्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर झाले असतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 पासून क्वेश्चन नंबर 12 पर्यंत आपण या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये पाहूया. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.